Hello everyone and welcome to the pharmacy. So we will continue with the other diseases of the chapter pathophysiology of diseases. So first one is rheumatoid arthritis. Rheumatoid arthritis is a chronic inflammatory disease that affects mainly the joints but sometimes other organs and tissues in the body. आता rheumatoid arthritis असा डिसीज आहे ज्याच्यामुळे काय होतं इन्फ्लेमेशन प्रोड्यूस होतं जॉईंट्समध्ये. जे काय आपले हात आहेत हातामध्ये जे जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन प्रोड्यूस होतं आणि त्याच्यामुळे स्ट्रक्चरल चेंजेस प्रोड्यूस होतात आणि जे काही पाया आहे तिथे सुद्धा खूप दुखायला लागतं. आपल्याला चालता येत नाही, व्यवस्थित वॉक करता येत नाही. तर त्या डिसीजला आपण काय म्हणतो रुमॅटॉइड आर्थ्रिटिस. आता पॅथोफिजिओलॉजी काय त्यामागची रुमॅटॉइड आर्थ्रिटिस इज अ ऑटो इम्युन डिसीज. हा काय आहे ऑटो इम्युन डिसीज आहे. इन दिस डिसीज बॉडीज इम्युन सिस्टीम नो लॉंगर ॲक्सेप्ट सर्टेन बॉडी प्रोटीन्स अँड रिॲक्ट्स ॲज इफ दे वेअर फॉरेन अँटीजन अँड प्रोड्युसेस अँटीबॉडीज अगेन्स्ट थिम. काय होतं की आपल्या बॉडीजमध्ये काही प्रोटीन्स प्रोड्यूस होत असतात पण हळूहळू त्या डिसीजमध्ये किंवा जे जर आपलं एज वाढत असेल तर त्या एजमध्ये काय करते बॉडी ते इम्युन सिस्टीमच्या विरुद्ध काम करते आणि ते प्रोटीन्स जे आहेत त्यांना ॲक्सेप्ट करत नाही आणि त्यांना काय समजते ते अँटीजन आहेत आणि त्या विरोधात काही अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. इट इज ऑब्झर्व दॅट पेशंट्स बॉडी कन्सिडर human immunoglobulin IgG as the antigen and produces antibodies against them known as rheumatoid factor. बॉडी काय करते जे काही ह्युमन इम्युनोग्लोब्युलिन आहे IgG फॅक्टर आहे त्याला अँटीजन समजून काही अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. त्या अँटीबॉडीजला आपण काय म्हणतो रुमॅटॉइड फॅक्टर म्हणतो. द अँटीजन रिॲक्ट्स विथ द अँटीबॉडी टू फॉर्म इम्युन कॉम्प्लेक्स विच देन रिॲक्ट्स विथ द कॉम्प्लिमेंट. हे जे अँटीजन आहे ते अँटीबॉडी सोबत रिॲक्ट करतं त्याच्यामुळे काय होतं इम्युन कॉम्प्लेक्स प्रोड्यूस होतो विच देन रिॲक्ट्स विथ द कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट इज अ सिरीज ऑफ प्रोटीन्स विच हेल्प्स टू स्टिम्युलेट द इन्फ्लॅमेटरी प्रोसेस. कॉम्प्लिमेंट काय आहे सिरीज ऑफ प्रोटीन्स आहे जे काय करतं इन्फ्लॅमेटरी प्रोसेसला स्टिम्युलेट करतं. दस द इम्युन कॉम्प्लेक्स रिॲक्ट्स विथ द कॉम्प्लिमेंट इन द जॉईंट्स विच लीड्स टू द इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स. त्याने काय होतं की हे जे इम्युन कॉम्प्लेक्स प्रोड्यूस झालेले आहे ते इन्फ्लॅमेशनला स्टिम्युलेट करतं आणि त्या ठिकाणी इन्फ्लमेशन प्रोड्यूस व्हायला चालू होतं. सो विच आर द सायन्स अँड सिम्पटम्स. फर्स्ट वन इज फटीग एनरेक्शिया, वेट लॉस होतो आणि फिवर होतं किंवा ताप येतो. सेकंड इज इन्फ्लमेशन ऑफ पेरिफेरल जॉईंट्स. जे काही पेरिफेरल जॉईंट्स आहेत लिम्सचे जॉईंट्स आहेत तिथे इन्फ्लमेशन प्रोड्यूस होतं. मोस्ट फ्रिक्वेंटली द स्मॉल जॉईंट्स ऑफ द हँड अँड फीट. मोस्टली जे स्मॉल जॉईंट्स आहेत हाताचे तिथे इन्फ्लमेशन प्रोड्यूस होतं आणि जे काही पायाचे स्मॉल जॉईंट्स आहेत तिथे इन्फ्लमेशन प्रोड्यूस होतं. अँड द रेट्स लार्जर जॉईंट्स मे ऑल्सो बी इन्व्हॉल्व. जे काही लार्जर जॉईंट्समध्ये सुद्धा इन्फ्लमेशन प्रोड्यूस होऊ शकतं. मॉर्निंग स्टिफनेस इज अ कॉमन सिम्पटम. सकाळी उठल्यानंतर आपल्याला लगेच हालचाल करता येत नाही त्याला काय म्हणतो आपण मॉर्निंग स्टिफनेस. ही कॉमन सिम्पटम्स आहे या गोष्टीचं. द स्टिफनेस जनरली लास्ट मोर दॅन 30 minutes अँड मे लास्ट फॉर मेनी आवर्स. ह्याचं जे टायमिंग आहे जे काही रेंज आहे ती 30 मिनिट ते त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकते. द क्रोनिक इन्फ्लमेशन ऑफ जॉईंट्स रिझल्ट्स इन इरोजन अँड द मार्जिन्स ऑफ द बोन. जे काही बोन्सचे मार्जिन आहे ते हळूहळू इरोड व्हायला चालू होतात किंवा त्याचं डिटोरेट व्हायला चालू होतात. डिफॉर्मिटीज मे डेव्हलप मेनली ऑफ द फिंगर्स अँड द नेक. जे काही आपले हाताचे फिंगर्स आहेत त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस व्हायला चालू होतात. जॉईंट्स मे अँकोलाइज विथ कम्प्लीट लॉस ऑफ मोशन. आता जॉईंट्स इतके स्टिफ होऊन जातात की ते व्यवस्थित हालचाल करू शकत नाहीत. अराउंड 20 to 30% पेशंट शो फॉर्मेशन ऑफ रुमॅटॉइड नोड्युल्स. 20 ते 30% पेशंटमध्ये रुमॅटॉइड नोड्युल्स प्रोड्यूस होतात. दे ऑकर कॉमनली इन द एल्बो ऑर अलॉंग द एक्सटेन्सिव्ह सर्फेस ऑफ द फोरआर्म. आता कसं आहे आपले जे लिम्स आहेत त्याला 2 सर्फेस आहेत. फर्स्ट वन इज फ्लेक्सर सर्फेस अँड पाठचा जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण एक्सटेन्सिव्ह सर्फेस. तर जो फोरआर्मचा एक्सटेन्सिव्ह सर्फेस आहे किंवा एल्बो आहे तिथे हे नोड्युल्स दिसून येतात. इन्फ्लमेशन ऑफ ऑर्गन्स दॅन जॉईंट्स लाईक हार्ट, लंग्स, आईज मे ऑल्सो ऑकर. आता हार्टमध्ये, लंग्समध्ये, आईजमध्ये इन्फ्लमेशन दिसून येतं यामध्ये. नेक्स्ट डिसीज इज ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस मध्ये काय होतं ट्युबरक्युलोसिस इज अ इन्फेक्शियस डिसीज कॉज बाय सेव्हरल स्पेसीज ऑफ मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसच्या या बॅक्टेरियाच्या जे काही स्पेसीज आहेत त्यांच्यामुळे ट्युबरक्युलोसिस हा रोग होतो. दे कलेक्टिव्हली टर्म ॲज ट्युबरक्युलर बॅसिलाय. त्या सर्वांना एकत्रित काय म्हणतात ट्युबरकल बॅसिलाय. डॉक्टर कोच डिस्कवर्ड ट्युबरक्युलर बॅसिलस इन 1882.
डॉक्टर कोच यांनी 1882 मध्ये ट्युबरक्युलर बॅसिलसचा शोध लावला. 2 टाइप्स ऑफ ट्युबरक्युलर बॅसिलस. फर्स्ट वन इज ह्युमन अँड सेकंड वन इज बोवाईन. अँड फर्स्ट वन इज ह्युमन, त्यामुळे काय होते ते ह्युमन मध्ये ते जास्त स्पेसिस आढळून येतात. बोवाईन मध्ये म्हणजे ॲनिमल्स मध्ये त्या स्पेसिस जास्त आढळून येतात. बोवाईन इज अ डिक्रीज ड्यू टू द पॅश्चरायझेशन ऑफ मिल्क अँड टेस्टिंग ऑफ काउज. आता बोवाईन हे हळूहळू कमी झालेलं आहे. कशामुळे? मिल्कचं पॅश्चरायझेशन केलं जातं आणि टेस्टिंग ऑफ कावची व्यवस्थित टेस्टिंग केल्यामुळे बोवाईन जे ट्युबरक्युलोसिस आहे ते हळूहळू कमी झालेलं आहे. पॅथोफिजिओलॉजी काय आहे मागची? द बॅसिलस दॅट कॉजेस टीबी इज अ टायनी रॉड शेप जर्म. आता या तुम्ही इमेजमध्ये बघितलात तर ते काही बॅसिलस आहे ते रॉड शेपमध्ये आहे. These germs are protected by an outer layer of wax which prevents the normal defense of the body from destroying them. त्यांच्या बाहेर एक असं आवरण असतं जेणेकरून आपलं जे इम्युन सिस्टीमचा रिस्पॉन्स आहे त्याच्यापासून त्याचं संरक्षण होऊ शकेल. टीबी मे अटॅक एनी पार्ट ऑफ द बॉडी सच एज बोन्स, जॉइंट्स, ग्लँड्स, लिम्फ नोड्स, आईज, किडनीज एटसेट्रा. टीबी कुठच्याही पार्टवर अटॅक करू शकतो. बट इट इज स्पेशली अटॅक ऑन अ लंग्स कॉझिंग पल्मनरी टीबी. पण मोस्टली हा लंग्सवर ॲक्ट करतो ज्याने पल्मनरी ट्युबरक्युलोसिस प्रोड्यूस होतो. दिस जर्म्स कॅन लिव्ह फॉर मंथ्स इन एनी प्लेस स्पेशली इन डॅम्प एरिया. हे जर्म्स आहेत ते कुठेही राहू शकतात फॉर मंथ्स, बऱ्याच महिन्यांपर्यंत ते जगू शकतात. ट्युबरक्युलोसिस स्प्रेड थ्रू द एअर वेन पीपल हु हॅव द डिसीज कफ, स्नीज ऑर स्पीट. आता ज्या माणसाला डिसीज झालेला आहे त्याने खुल्या हवेमध्ये जर कफ केलं, खोकला, शिंकला किंवा स्पीट केलं तर त्या माध्यमातून तो डिसीज तिथे स्प्रेड होतो. वेन द जर्म्स आर एंटर्ड इन टू द लंग्स द बॉडी डिफेन्स दॅट इज अ WBC सराउंड द जर्म्स अँड स्वॉलो देम. आता काय होतं की जेव्हा कुठच्याही इन्फेक्शियस बॅक्टेरिया किंवा व्हायरस जेव्हा आपल्या बॉडीमध्ये येतो तेव्हा आपलं इम्युन सिस्टीम त्याला लगेच ॲड करतं, त्याला डिफेंड करण्याचा प्रयत्न करतं. आता यामध्ये काय होतं की लगेच WBC तिथे जातात आणि त्यांना सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात. बट बिकॉज ऑफ द वॅक्सिन कोट मेनी जर्म्स कंटिन्यू टू लिव्ह फॉर मंथ्स. पण सगळेच जर्म्स यामध्ये मरत नाहीत, तर काही जर्म्स तिथे तसेच राहतात. द लार्जर WBCs देन मूव्ह इन अ बिल्डिंग अ वॉल ऑफ रेजिस्टन्स अगेन्स्ट द इन्व्हेडर्स. आता जे लार्जर WBCs आहेत ते काय करतात, एक वॉल क्रिएट करतात जेणेकरून ते बाहेरचे जे काही टीबीचे जर्म्स आहेत ते आतमध्ये येणार नाही. दिस इज नोन ॲज ट्युबरकल. याला त्या वॉलला आपण काय म्हणतो? ट्युबरकल. रिॲक्टिव्हेशन ऑफ बॅसिलाई ड्यू टू डिक्रीज इम्युनिटी ॲज इन malnutrition or old age which could lead to chronic to miliary TB. तर मिलियरी TB आहे, मिलिटरी नाही. द रिॲक्टिव्हेशन ऑफ बॅसिलाई काय होतं की जर त्याला मालन्यूट्रिशन किंवा त्याचं वय जर जास्त झालेलं असेल नंतर तर हे जर्म्स आहेत ते परत रिॲक्टिव्हेट होतात आणि त्याच्यामुळे त्याला क्रोनिक ऑर मिलियरी TB होतो. द ट्युबरकल मे डिसॅपियर लिव्हिंग अ होल ऑर कॅव्हिटी. आता काय होतं की हळूहळू ते ट्युबरकल डिटोरिएट व्हायला चालू होतं, ज्याने काय होतं की लिव्हिंग अ होल ऑर कॅव्हिटी प्रोड्यूस होते. लार्ज मासेस ऑफ स्कार टिश्यू मे फॉर्म अराउंड दिस एरिया. दिस हिंडर्स द फ्लो ऑफ ब्लड अँड इंटरफिअर्स विथ नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द लंग्स. आता यामुळे काय होतं की ते जे प्रोड्यूस झाले आहे त्याच्यावरती स्कार टिश्यूची एक लेअर फॉर्म होते आणि त्याच्यामुळे काय होतं की ते ऑफकोर्स त्यांनी ते जर्म्स आतमध्ये येऊ नये म्हणून बनवलेलं असतं, पण त्याने ब्लड फ्लो डिस्टर्ब होतो आणि ब्लड फ्लोला सुद्धा ते एक ऑब्स्टॅकल प्रोड्यूस होतं आणि त्याच्यामुळे जे नॉर्मल फंक्शनिंग आहे लंग्सचं तर ते व्यवस्थित होत नाही. सो विच आर द सायन्स अँड सिम्पटम्स. फर्स्ट वन इज प्रायमरी ट्युबरक्युलोसिस. प्रायमरी ट्युबरक्युलोसिसमध्ये काय होतं की इनिशियल इन्फेक्शन डज नॉट प्रोड्यूस एनी सायन्स अँड सिम्पटम. सुरुवातीला कोणतेच सिम्पटम दिसत नाही. इन्क्युबेशन पिरियड इज 4 to 8 weeks. 4 ते 8 आठवड्यामध्ये ते जर्म्स हळूहळू मल्टिप्लाय होतात आणि माइल्ड फीवर, मेलायसिस मे ऑकर अँड ट्युबरक्युलिन सेन्सिटिव्हिटी. ताप येतो त्याला किंवा एक अस्वस्थता जाणवते अँड ट्युबरक्युलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते. सेकंडरी और पर्मनरी ट्युबरक्युलोसिस या टाईपमध्ये काय होतं की फीवर अप टू 40 degrees Celsius इन लेट आफ्टरनून ऑर इव्हिनिंग अँड स्वेट ॲट नाईट. काय होतं की संध्याकाळी फीवर वाढलेला असतो अप टू 40 degrees Celsius. तो ताप किती वाढतो? 40 degrees Celsius पर्यंत वाढलेला असतो आणि रात्रीला घाम येण्याचं प्रमाण चालू होतं. जनरल मलायज, थोडीशी कणकण आणि अस्वस्थता जाणवते. फटीग अँड वेट लॉस, वजन कमी होतं. कफ इन अर्ली मॉर्निंग, सकाळी खोकला जाणवतो. ग्रीन और येल्लो स्पुटम विथ ब्लड स्ट्रिक्स.
जे काही थुकी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये त्याचा कलर ग्रीन ऑर येल्लो असतो आणि त्यामध्ये काय काय ठिकाणी तेव्हा ब्लडही सापडतं त्यामध्ये. चेस्ट पेन इन डिस्पोनिया. चेस्ट पेन अँड डिस्पोनिया. डिस्पोनिया म्हणजे काय? डिफिकल्टी इन ब्रिथिंग व्यवस्थित होत नाही. इफ पल्मनरी आर्टरी अँड ट्युबरक्युलर रिजन रप्चर्स मॅसिव्ह हिमोरेज. ते काही पल्मनरी आर्टरी जर रप्चर झाली त्या रिजनमधली तर भरपूर ब्लड लॉस होतो. The infection may spread to pericardium. It causes inflammation and restriction in motion that may lead to heart failure. ते जे इन्फेक्शन जर पेरिकार्डियम पर्यंत पोहोचलं तर भरपूर सारं इन्फ्लेमेशन आणि रिस्ट्रिक्शन इन मोशन दॅट मे लीड टू द हार्ट फेल्युअर होऊ शकतं. क्रोनिक मिलियरी ट्युबरक्युलोसिस. मिलियरी ट्युबरक्युलोसिस त्यामध्ये काय होतं की इन दिस केस द लेजन्स आर फाउंड एट द लिम्फ नोड. लिम्फ नोडच्या ठिकाणी जखमा आढळून येतात. कुठे? किडनी, मेनिंजेस, स्प्लीन, बोन मॅरो अँड अदर ऑर्गन्स या ठिकाणी. डिफिकल्टी इन ब्रिथिंगला डिफिकल्टी जाणवते. वेट लॉस, वजन कमी होतं. फटिग अँड GIT डिस्टर्बन्सेस. नेक्स्ट डिसीज इज पेप्टिक अल्सर. पेप्टिक अल्सर म्हणजे काय? आता इमेज बघितली आपण तर हेल्दी जे स्टमक आहे त्याच्यामध्ये कोणतेही पोर्स प्रोड्यूस झालेले नसतात. पण पेप्टिक अल्सरमध्ये काय होतं की जे काही त्याच्या जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये पोर्स प्रोड्यूस होतात. तर स्टमकमध्ये जर ते झाले तर त्याला आपण म्हणतो स्टमक अल्सर आणि डिओडेनलमध्ये जर ते प्रोड्यूस झाले तर त्याला म्हणतो डिओडेनल अल्सर. पेप्टिक अल्सर आर ओपन सोर्स दॅट डेव्हलप ऑन द इनसाइड लायनिंग ऑफ युअर स्टमक. जे काही स्टमकचं लायनिंग आहे ते सोर्स प्रोड्यूस झालेले असतात. सोर्स म्हणजे काय की मोठे खड्डे प्रोड्यूस झालेले असतात. अँड द अप्पर पोर्शन ऑफ युअर स्मॉल इंटेस्टाईन. आणि जो वरचा पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? डिओडेनल अल्सर म्हणतो. तिथे पेप्टिक अल्सर प्रोड्यूस होतो. द मोस्ट कॉमन सिम्पटम्स ऑफ द पेप्टिक अल्सर इज अ स्टमक पेन. पोट दुखायला लागतं. पेप्टिक अल्सर्स इन्क्लूड गॅस्ट्रिक अल्सर दॅट ऑकर ऑन द इनसाइड ऑफ द स्टमक. जे स्टमकमध्ये जे प्रोड्यूस झालेलं आहे सोर्स त्याला काय म्हणतो आपण? गॅस्ट्रिक अल्सर. आणि डिओडेनल अल्सर म्हणजे काय? जे डिओडेनममध्ये प्रोड्यूस झालेलं आहे स्मॉल इंटेस्टाईनच्या त्याला काय म्हणतो आपण? डिओडेनल अल्सर. द मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ पेप्टिक अल्सर आर इन्फेक्शन विथ द बॅक्टेरियम हेलिकोबॅक्टर पायलोरी. एच पायलोरीमुळे जे काही इन्फेक्शन प्रोड्यूस झालेलं आहे त्याच्यामुळे पेप्टिक अल्सर होतं. अँड लॉंग टर्म यूज ऑफ नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. NSAID जे आहेत त्याचं जर जास्त यूज केला तर त्यामुळे सुद्धा पेप्टिक अल्सर होऊ शकतो. सच ॲज आयबुप्रोफेन, Advil, Motribin, IB and others, and naproxen sodium. Example like Aleve. तर यामध्ये NSAIDचा जास्त यूज केल्यामुळे सुद्धा पेप्टिक अल्सर होऊ शकतो. स्ट्रेस अँड स्पायसी फूड्स डू नॉट कॉज पेप्टिक अल्सर. काय की स्ट्रेसमुळे किंवा जे काय स्पायसी फूड्स आपण खातो तर सायंटिफिक दृष्ट्या त्याच्यामुळे पेप्टिक अल्सर होत नाही. हावेवर दे कॅन मेक युअर स्टमक वर्स. पण त्याने स्टमकचे काही आजार प्रोड्यूस होऊ शकतात. पॅथोफिजिओलॉजी काय? त्यामागची हेलिकोबॅक्टर पायलोरी इन्फेक्शन मे लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ गॅस्ट्रिटिस. गॅस्ट्रिक इन्फ्लेमेशन प्रोड्यूस होतं इन विच स्टमक लायनिंग बिकम्स इन्फ्लेड. जे काही स्टमक लायनिंग आहे इपिथेलियल लेअर आहे ती इन्फ्लेम होते. द बॅक्टेरिया आर कॅरीड थ्रू फिसेस अँड सलायवा अँड इझिली स्प्रेड अमंग पीपल हू लाईव्ह इन अनसॅनिटरी कंडिशन. जी लोक व्यवस्थित स्वच्छता बाळगत नाहीत त्या ठिकाणी त्यांच्या फिसेस मधून किंवा सलायवामधून हा बॅक्टेरिया स्प्रेड होऊ शकतो. Any condition which decreases the quantity or quality of normal protective mucus barrier leads to the peptic ulcer. असे कोणतेही कंडिशन असतील ज्यामध्ये जे लेअर आहे म्युकस लेअर आहे गॅस्ट्रो इंटेस्टायनल त्याच्यामध्ये जर काही बिघाड जाणवला तर त्याच्यामुळे सुद्धा पेप्टिक अल्सर होऊ शकतो. लॉंग टर्म यूज ऑफ ॲस्पिरिन अँड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स लाईक आयबुप्रोफेन मे डॅमेज द लायनिंग ऑफ द स्टमक. हेच की NSAIDsमुळे किंवा यूज ऑफ ॲस्पिरिन अँड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स त्याच्यामुळे लाईक आयबुप्रोफेन डॅमेज द लायनिंग ऑफ द स्टमक. स्टमकची जी लायनिंग आहे त्याला डॅमेज करतात. त्याच्यामुळे हे जे काही ड्रग्स आहेत ते जास्त क्वांटिटीमध्ये किंवा जास्त मोठ्या डोसमध्ये दिले जात नाहीत. पेप्टिक अल्सर्स इन्क्रीज ड्यू टू स्मोकिंग, अल्कोहोल अँड कॅफेन. पेप्टिक अल्सर आजार कशामुळे वाढतो की जर स्मोकिंग केलं, अल्कोहोल केलं आणि कॅफेनचा जर जास्त यूज केला तर त्यामुळे सुद्धा पेप्टिक अल्सर होतो. जेनेटिक फॅक्टर्स लीड टू द डिओडेनल अल्सर्स. काही जेनेटिक फॅक्टर्समुळे किंवा काही हेरिडिटरी कॅरेक्टर्समुळे सुद्धा डिओडेनल अल्सर प्रोड्यूस होऊ शकतो. हाफ द पेशंट विथ द डिओडेनल अल्सर शो गॅस्ट्रिक हायपर सिक्रेशन. जे काही पेशंट आहे त्याच्या हा पेशंटमध्ये काय जाणवतं की गॅस्ट्रिक हायपर सिक्रेशन. जे काही गॅस्ट्रिक फ्लुइड प्रोड्यूस होतं आहे त्याचं जास्त सिक्रेशन होतं. इट इज ड्यू टू द इन्क्रीज पॅरायटल सेल मास.
एक्सेसिव्ह गॅस्ट्रिन रिलीज ड्युरिंग मील्स, हाय सेन्सिटिव्हिटी टू गॅस्ट्रिन. गॅस्ट्रिनचं सिक्रेशन जास्त झाल्यामुळे जास्त भूक लागण्याचं प्रमाण वाढतं आणि हाय सेन्सिटिव्हिटी टू गॅस्ट्रिन सेन्सिटिव्हिटी वाढते. विच आर द साइन्स अँड सिम्पटम्स? देर इज अ स्टेडी बर्निंग पेन इन द माइल्ड इपिगॅस्ट्रियम विच इज रिलीव्ड बाय इंजेक्शन ऑफ फूड ऑर अँटॅसिड इन अल्सर. आता यामध्ये काय होतं की गॅस्ट्रिन जास्त सिक्रेट होते. गॅस्ट्रिन जास्त सिक्रेट झाल्यामुळे भूक जास्त लागते आणि जे काही इपिगॅस्ट्रियम आहे, जी लेअर आहे स्टमकमधली आणि इंटेस्टाईनमधली, तर ती इन्फ्लेम्ड होते आणि त्याच्यामुळे जास्त भूक लागते. आणि ती भूक ते इन्फ्लेमेशन कधी कमी होतं? जेव्हा आपण फूड घेतो तेव्हा आणि जर अँटॅसिड घेतले त्याच्यावर तेव्हा ते इन्फ्लेमेशन कमी होतं. Duodenal ulcer pain may awaken the patient at night, whereas gastric pain generally does not occur at night. Duodenal ulcer मध्ये काय होतं की नाईटमध्ये पेन जास्त आढळून येतो आणि गॅस्ट्रिक पेन जनरली डज नॉट ऑकर ॲट नाईट. नाईटमध्ये गॅस्ट्रिक पेन जास्त आढळत नाही. पेशंट मे शो आयर्न डिफिशियन्सी ॲनेमिया. पेशंटमध्ये आयर्न डिफिशियन्सी ॲनेमिया दिसून येतो. कॉम्प्लिकेशन्स ऑफ पेप्टिक अल्सर इन्क्लूड पेरिटोनिटिस, सेप्सिस अँड पॅनक्रियाटिटिस. आता या पेप्टिक अल्सरचे कॉम्प्लिकेशन कोणकोणते आहेत की पेरिटोनिटिस, की पेरिटोनियमची इन्फ्लेमेशन जाणून येतं. सेप्सिस अँड पॅनक्रियाटिटिस, पॅनक्रियासचं इन्फ्लेमेशन जाणून येतं.